जर्नी मागच्या हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आजचा दिवस खूप स्पेशल आहे आणि आजचा ब्लॉग आहे ते तुम्हाला आता बघून कळेलच. या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो आणि मला खूप बरं वाटलेलं आहे हा जो ब्लॉग स्टार्ट केला आहे, कारण की हा ब्लॉग स्टार्ट करायचं रिझन पण एकदम स्पेशल आहे. ह्या दिवसाची वाट आम्ही खूप दिवसापासून बघत होतो आणि फायनली तो दिवस आलेला आहे. मला बिलीव्ह होत नाहीये आजचा दिवस, आणि तो पण मी अबोली सोबत सेलिब्रेट करतोय. फक्त किती 37 सबस्क्रायबर राहिले आहेत 100K व्हायला. या 100K ला आम्ही कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्ष मी वाट बघितली आणि फायनली तो मोमेंट येणार. लेट मी शो यू. रात्रीचे 12:30 वाजलेत, रात्रीचे 12:30. इथं मी अबोली, क्रिशू आहे, आमची दीदी जिजू आहे, दादा वहिनींसोबत ऑलरेडी मी सेलिब्रेट केलंय. मागच्या ब्लॉग मध्ये लाईव्ह काउंट लावून दिलाय मी. फक्त 37 सबस्क्रायबर राहिले, ते तुम्हाला दिसेलच 100K सेलिब्रेट करताना. आय एम व्हेरी ग्रेटफुल, आय एम व्हेरी ब्लेस्ड. ह्या फिलिंग्स आहेत ना एक्सप्रेस करण्यासारखे. किती मी बोललो, किती काही सांगितलं ना, ते मला माहिती आहे याच्या मागे किती मेहनत आहे, किती दिवसांची वाट बघणं आहे, किंवा किती रात्रंदिवस एक केलेली मी मागचे 6 वर्ष. मी मंडे टू फ्रायडे माझा जॉब करतो, सॅटर्डे संडे मी व्हिडिओ शूट करतो, मंडे टू फ्रायडेचा लेट नाईट मी व्हिडिओ एडिट्स करतो. मला माहिती माझ्याकडे कुठला एडिटर नव्हता, कुठली टीम नव्हती, अजून पण नाहीये. हा वन मॅन आर्मी सारखा शो होता एवढ्या वर्षापासून. आणि तुम्हा लोकांचं प्रेम, 1 लाख लोक, जस्ट इमॅजिन तुमच्या सोबत आहेत. 1 लाख लोक म्हणजे 10 लोक जरी उभा केलं तसं गर्दी वाटते. 1 लाख लोक तुम्हाला सोशली फॉलो करतात आणि तुम्हाला सपोर्ट करतात, तुम्हाला एवढं प्रेम करतात. आणि आता माझ्यासोबत जेव्हापासून अबोली आली, म्हणजे तिचे पायगुण लक्ष्मीच म्हणा. माझी आई तर आज एवढी तारीफ करत होती अबोलीची. जेव्हा आमचं बोलणं झालं मम्मीशी, मम्मी बोलले अजून जातील. आणि मम्मी माझं सगळं सोडून द्या, अबोलीची तारीफ करत होती. आणि दॅट वॉज व्हेरी ट्रू, की जेव्हापासून अबोली आली ते पायगुण लागलेत आणि ती लक्ष्मी माझ्या घराची, असं आई म्हणले. आणि ते खरं आहे, तिचे पायगुण लागले आणि सबस्क्रायबर एक कमी होतोय. आय एम जस्ट किडिंग. ते वाढतायत एक लाईव्ह काउंट मध्ये, कमी जास्त होत. आणि ते आमच्याच घरातले मेंबर आहेत जे मला चिडवण्यासाठी सबस्क्राईब करतात आणि लगेच अनसबस्क्राईब करतात. कसं वाटतंय फायनली? मस्त एकदम भारी. बस काहीच थोडे मिनिटं आणि आपले जे लॉंग ड्यू होता 100Kचा, ज्याची एवढ्या दिवसापासून आपण सगळेच वाट बघत होतो, ते फायनली होणार आहे. लेट मी शो यू तुम्हाला आता काउंट काय, आणि तो 100K झाल्यावर आपण ते सेलिब्रेट करू. ठीक आहे. हा आमचा लाईव्ह काउंट आहे 99959, म्हणजे 40-41 सबस्क्रायबर लागणार आहेत 100Kला. 6-7 होते, ते कोणी फॉलो करतोय, कोणी अनफॉलो करतोय, ते चालत राहील. पण 100K इथं लवकरच येईल. ठीक आहे. आज जेवढे पण वाचतील तेवढे वाजू द्या, पण हा काउंट आपण 100K करू आणि करूनच राहणार आजच्या दिवसाला. लेट्स गो. वाढ असं वाढ ना, असं वाढत नाही तो, असा एक कमी होतो. हे ठीक आहे, कमी जास्त होत राहतील, बट जेव्हा वाढतील मी तेव्हा तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. 970 कमॉन, 970 कमॉन. 30 सबस्क्रायबर राहिले फक्त. 30, 21, 999993. फक्त 7 सबस्क्रायबर राहिलेत. हे 7 कोण असतील मला माहिती नाही, बट जे शेवटचे 7 असतील, थँक्यू सो मच त्यांना. आता 6 राहिलेत. ओ भाई 5च राहिलेत रे. अरे भाई तू कृष्णा व्हिडिओ घ्या, आमचा दोघांचा व्हिडिओ घ्या, आम्ही तो राहतो. पायी फुपाटा माझं धगधग नुसतं वाढत जातंय. फक्त 6 सबस्क्रायबर राहिले, 5च राहिले होते. एकाने अनसबस्क्राईब केलं, हे चालू राहील. बट ठीक आहे. लास्ट 5 सबस्क्रायबर्स कोण आहेत ते मला माहिती नाही, बट त्या 5 सबस्क्रायबर लोकांचं मनापासून आभार आहे. बघा आता 995 झालेत. ह्या जे काही 5 लोक याच्यानंतर असतील त्यांचे मनापासून आभार, आणि जे ऑलरेडी आहेत 99,995 त्यांचं तर मनापासून अजून जास्त आभार. सो थँक्यू सो मच. हा तो मुवमेंट आहे 9997. फक्त 30 सबस्क्रायबर राहिलेत. मी जरा लेक्चर दिलं होतं. थँक्यू सो मच. यार ठीक आहे, 4 राहिले ते धक्कन 4 वाढून झाले, सांगता येत नाही. पण ही जर्नी मागच्या 6 वर्ष आधी स्टार्ट झाली होती आणि आज तो पूर्ण होतोय. नंबरचा आकडा म्हणजे बघा ना, 1 2 3 असे 10, त्याच्यानंतर 100, 1000, 10,000, 20,000 आणि आता 1 लाख होतील. 5 मिनिटात जेव्हा पण होतील तेव्हा 97 होतात, 96 होतो, 97 होतं, 96 होतं. आज आलेला आहे. व्हेरी स्पेशल मुवमेंट. मी आराम बसून पण गप्पा मारेन, बट हे मला सेलिब्रेट करायचं होतं, हे मला एन्जॉय करायचं होतं. या मुवमेंटची वाट मी कधीपासून बघतोय मलाच माहिती आहे. काय सांगू तुम्हाला इथे, बट प्लीज शाबाशिया 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 शाबाशिया. थँक्यू सो मच. एकदम दशक, शतक, 1000, 10,000, 1 लाख लोक दीपक महाजनला जुळलेले आहेत. थँक्यू सो मच भाई साहब. ही फिलिंग कशी शेअर करू मला माहिती नाही, बट हे दिस इज अनबिलिव्हेबल. बाय. थँक्यू सो मच. मनापासून सगळ्यांचे आभार. आणि हा दिवस आलेला आहे. थँक्यू. म्हटलं कमी झालं, धगधग झालेलं. हा वरचा 1 रुपया जो शिव असतो ना, तू आहे का? 1 लाख 1.
1,00,000 झालेला आहे. मंडळ आपले आभारी आहे. थँक्यू सो मच. इथं 1,08,000 सबस्क्रायबर झालेत. 1,08,000 आणि इथं काहीतरी आलेलं आहे. थोडस उशिरा आलं. 1,00,000 झालेले आहेत बट ठीक आहे. लेट्स गो गाइस. पार्टी पॉप. ये सेलिब्रेशन तो बनता है बॉस. 1,00,000चा वेळेस आम्ही सेलिब्रेशन करू शकलो नाही कारण की आमचे पॉपर्स लेट आले जरा. पण आमचा लकी नंबर आहे 10 असा आला आहे तरी पण आपण सेलिब्रेट करू शकतो. आता लेट्स गो. 11 झाले. 1 2 आले तूफान किती कचरा हो गया. सेलिब्रेशन नंतर आहे आता आम्हाला साफसफाई करावी लागणार आहे. बट ठीक आहे, हेच मुवमेंट्स असतात जे आपल्याला सेलिब्रेट करायला चान्स देत असतात. आणि फायनली हे झालेले आहेत. अबोली सोबत आहे, माझ्या जवळचे लोक सगळे सोबत आहेत. अजून काय पाहिजे. थँक्यू सो मच. 2026 हे वर्ष आमच्यासाठी खूप भारी, खूप बेस्ट. आणि मी बसून गप्पा मारेल. ठीक आहे, आता मी सगळं काही शेअर नाही करू शकत. माझ्या फिलिंग्स आहेत, मी खूप ओव्हरवेल्म्ड आहे. खूप साऱ्या अशा मिक्स फिलिंग अशा जात आहेत. पण थँक्यू सो मच. एवढंच म्हणेल सध्या पुरता. आले तुफान किती याचं सेलिब्रेशन आता जस्ट झालं. आमचं मॅडम बघा. मॅडम थँक्यू. आले तुफान किती. इथून पूर्ण तिथपर्यंत झाडायचं आहे. कोणी किती काही म्हणलं तरी आम्हाला झाडावं लागणार आहे. रात्रीचा 2 वाजून गेला आम्हाला सेलिब्रेशन करता करता. आणि आता फायनली तो पार्ट शूट करतो. 100Kचा स्पेशल ब्लॉग आहे. याच्यात कुठल्या प्रकारचा ट्रॅव्हलिंग नसेल, कुठला वेगळा ब्लॉग नसेल. हे फक्त प्युअर इमोशन्स आणि प्युअर सेलिब्रेशन असेल, ज्याची वाट आपण मागच्या कित्येक वर्षापासून बघतोय. आणि फायनली तो दिवस आलेला. आज मला आठवतं 20 ऑगस्ट 2020 ला मी माझा पहिला व्हिडिओ पोस्ट केलेला. त्याच्यानंतर दादा बहिणीचा चॅनल होता. आम्ही तिघही तिथं सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होतो, ब्लॉग बनवत होतो. नंतर लोकांनी मला एनकरेज केलं, लोकांनीच मला थोडं पुश केलं की बाबा तुझं ही चॅनल ओपन कर, तू ही व्हिडिओ पोस्ट कर, ब्लॉग पोस्ट कर. डे 1 समजा तुम्ही व्हिडिओ बघाल, ब्लॉग बघाल हिंदीमध्ये एकदम सारे बिझी थे एन्जॉय करने में. तो ये बारा विचित्र ब्लॉग होता तो. तिथून माझी सुरुवात झालेली आणि आज इथपर्यंत आलो आपण. एक एक माणूस मी खूप मनापासून जोडलेला आहे. आज 6 वर्षाची जर्नी आहे. त्याचा मागे खूप सारे सॅक्रिफायसेस आहेत. खूप मोठी जर्नी ही तुम्ही बघितलं असेल. म्हणजे असे लाईफ मध्ये चढउतार एवढे आलेले आहेत, एवढे की भाई साहेब मी एवढ्या गोष्टी शिकलोय ना. तुम्ही जर मला डे 1 पासून जर जुडलेले असाल तर तुम्हाला समजेल की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड कोणाला म्हणतात किंवा काही. मी असं स्वतःची तारीफ नाही करत आहे, बट माझ्या मागे स्ट्रॉंग फॅमिली आहे. माझे मोठे भाऊ असू द्या, आई बाबा असू द्या, आता अबोली आहे किंवा तुम्हाला सारखे सगळे लोक आहेत. माझे काही चांगले लोक आहेत जे माझ्यासाठी खरंच चांगलं व्हायला पाहिजे असं विचार करतात. तसे खूप कमी लोक असतात. सगळे आपल्याबद्दल चांगले विचार करत नाही, पण येस माझा आयुष्य तसे लोक आहेत. तेव्हापासून तर आतापर्यंतची जर्नी म्हणजे मी किती एक्सप्लेन केलं तरी पण ते माझ्यासाठी खूप असं अविश्वसनीय आहे, अनबिलिव्हेबल आहे. 1 वर्ष आपण युट्यूबवरनं पूर्णपणे गायब होतो. खूप विचित्र फेस होता तो माझा. आणि त्यातून मी आयुष्यातून खूप सारे लोक रिमूव्ह पण करून टाकले. नवीन लोकांना नो एंट्री करून टाकली. फक्त आणि फक्त ती राहिली म्हणजे माझी फॅमिली. माझ्यासारखा पोरगा तुम्ही बघितलं असेल, 10वी जेमतेम पास झालेला पोरगा आज जे काही आहे. आणि असं नाही 1 नाईट मध्ये झालं आणि एकदम व्हायरल झालं, तसला काही प्रकार नाहीये. प्युअर एकदम हार्डवर्क, डेडिकेशन, खूप सारे सॅक्रिफायसेस आहेत. लोक सॅटर्डे संडे मजा करतात, फिरतात, हिरतात, पण मी माझा जॉब करून सॅटर्डे संडे कंटेंट बनवायचो माझ्या फॅमिली सोबत. माझे जवळचे काही लोक होते त्यांच्यासोबत. माझी जर्नी तुम्हाला लोकांसोबत शेअर केली. 100K म्हणजे खूप मोठा आकडा आणि खूप मोठी जबाबदारी आहे, ज्याची वाट मी मागच्या कित्येक वर्षापासून बघत होतो. आणि मे बी मला आता शब्द पुरणार नाही, मला बोलता येणार नाही व्यवस्थित, बट यस मी आता जे काही फील करतोय ना ते मलाच माहिती. मी किती एक्सप्लेन केलं तरी मी शब्दात मांडू नाही शकत. बिकॉज एक असा सबस्क्रायबर जोडलेला आहे. तुम्हाला माहिती असेल आपले छोटे मोठे मीटअप असू द्या किंवा लोक मला जेव्हा भेटतात, जेव्हा ते मला स्टोरीज सांगतात, जेव्हा ते मला फॅमिलीचा पार्ट समजतात, ते ऐकून त्याच्यापेक्षा भारी फिलिंग नाहीये. मी जे काही काम करतो, जे काही मेहनत करतो, जे काही व्हिडिओज बनवतो, त्याचं रिझल्ट आणि त्याचं जे रिटर्न मध्ये तुमच्याकडनं प्रेम आहे तेच आहे. जेव्हा तुम्ही भेटतात, जेव्हा तुम्ही तुमच्या फिलिंग शेअर करतात. 1 महिन्यापासून आपला सबस्क्रायबर काउंट एका ठिकाणी अडकून पडलेला आहे. पण जेव्हापासून माझ्या आयुष्यात अबोली आली आहे, तुम्ही बघितलं असेल माझं आयुष्य असं पूर्णपणे चेंज झालंय. 360 डिग्री मध्ये चेंज झालंय. सो तिला पण खूप खूप प्रेम. आम्हा दोघांना अबोली दीपक आता असं झालंय. आता फक्त दीपक नाहीये, आम्ही अबोली दीपक झालेलो. आम्हा दोघांना खूप प्रेम जसं मला देत आला आहात, आमच्या फॅमिलीला देत आला आहात, तर आम्हा सगळ्यांवर प्रेम असू द्या. आणि स्पेशल थँक्स, खूप मनापासून थँक्स. कितीही थँक्स बोललो, कितीही पाया पडलो, कितीही मी त्यांचे गुणगान गायलो किंवा कितीही मी त्यांची तारीफ केली ते कमीच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे दादा वहिनी, माझे आई बाबा, माझे
म्हणजे सगळी एंटायर फॅमिली, मी कोणाकोणाचं नाव घेऊ कमीच राहील. आणि सगळ्यात महत्वाचं माझा कलेजाचा तुकडा म्हणजे माझी स्नोई. मला माहिती आहे गोष्ट, तिच्या आईबाबांना म्हणजे दादा बहिणींना पण नाही माहिती आहे, माझ्या आईबाबांना कोणालाच नाही माहिती. स्नोईला ती लहान लेकरू आहे, तिला पण नाही माहिती, पण मला माहिती तिने माझ्या आयुष्यात किती मोठा रोल प्ले केलाय. एक फेज होता माझ्या आयुष्याचा, जर स्नोई जर नसती राहिली ना तर मला माहिती नाही स्वतःला सावरून घेतलं असतं की नाही. किंवा कधी कधी असतो माणूस निगेटिव्ह पण होऊन जातो, खूप वेगळ्या झोन मध्ये चालला जातो, खूप टेन्शन घेऊन घेतो. पण आय एम ट्रुली ब्लेस्ड, माझ्याकडे एवढे चांगले लोक आहेत, मला सांभाळून घेतलं, मला एनकरेज केलं, मला मोटिवेट केलं, मला सपोर्ट केला. आणि आज जे काय आहे तुमच्या समोर आहे, माझी अख्खी जर्नी तुमच्या समोर आहे. पण डे 1 पासून मला लहान लेकरासारखं जे माझा दादा बहिणींनी सांभाळलंय, जे माझ्यावर प्रेम दिलंय, मला आशीर्वाद दिलाय, त्यांचं पण खूप मनापासून थँक्यू. माझा या जर्नी मधला सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे ते तिघही, म्हणजे दादा बहिणी स्नोई. कारण की त्यांच्याशिवाय जर्नी स्टार्ट नसे झाली असं पण सांगू शकतात तुम्ही, असं समजू शकतात. कोरोनाचा टाइम, तो पिरियड, असे किती काय काय स्टोरी झालेल्या आहेत, किती तुम्ही बघितलं असेल डे 1. या सगळ्या फिलिंग्स एकदम प्युअर आहेत आणि खूप मनापासून आहे. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. असं माझ्यावर आणि माझ्या पूर्ण फॅमिलीवर प्रेम असू द्या. मी हे आशीर्वाद आणि हे प्रेम मी कधीच विसरणार नाही. मी ग्रेटफुल राहील. माझ्या आयुष्यात अबोली एक लक्ष्मीचा अवतार आलाय, तिचे पाय गुण लागले आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम प्रॉपर टाइमवर झालेल्या. तिला पण खूप सारं प्रेम, तीच व्हिडिओ शूट करते, तिच्या समोर मी बसून हे सगळं बोलतोय. मी कधी असं माझे प्युअर इमोशन्स, प्युअर फिलिंग्स आहेत, मी कधी कोणासमोर असं व्हिडिओ शूट करून बोलत नाही. पण तिच्या सोबत मी असं खूप कम्फर्टेबल झालोय. मी माझ्या आयुष्यातली छोटीतल्या छोटी किंवा मोठीतल्या मोठी गोष्ट असू द्या, मी बिंदासपणे तिला शेअर करू शकतो. तुला पण असं आणि असं, तुम्हा सगळ्यांना पण सेम. थँक्यू सो मच. असं आम्हाला सगळ्यांवर प्रेम राहू द्या. भेटत आपण पुढच्या वटपौर्णिमेचा स्पेशल ब्लॉग मध्ये. 100Kचा एक छोटंसं सेलिब्रेशन आणि हे प्युअर एक स्पेशल ब्लॉग होता. आय होप तुम्ही पण तुमच्या आयुष्यात, तुमच्या लाईफ मध्ये असंच अचीव करत राहा, असंच पुढे जात राहा आणि असंच ग्रो करत राहा. कधी डिमोटिवेट होऊ नका, कधी चुकीच्या लोकांचा नादी लागू नका. फॅमिलीवर विश्वास ठेवा, फॅमिली सोबत चालत राहा. एक चुकीचा फेज येऊ, चांगल्या टाइमात तर अख्खे जग तुमच्या सोबत असेल, जग मजा मारायला तुमच्या सोबत असेल. एक वाईट फेज येऊ द्या, सगळे आपली लायकी दाखवतील आणि बरोबर तुम्हाला त्यांची जागा दाखवतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फॅमिली शिवाय ह्या जगात कोणीही नाहीये. त्यांच्यावर खूप प्रेम करत राहा आणि त्यांच्यासोबत पूर्ण आयुष्य एकदम हसत खेळत जगत राहा आणि एकमेकांवर प्रेम करायला विसरू नका. हे माझं जर्नी मधून मी खूप मनापासून तुम्हाला लोकांना सांगतोय, असंच नाही की फक्त सांगायचं म्हणून सांगतोय. मी माझा एक्सपिरियन्स खूप जवळून पाहिल्या सगळ्या गोष्टी, म्हणून मी तुम्हाला लोकांसोबत शेअर करतोय. बस मी आता थांबतो, जरा आराम करतो आणि उद्या परत आम्हाला लवकर उठायचं आहे, बिकॉज खूप सारी कामं आहेत आणि सेलिब्रेशन आहे. सो बाय, थँक्यू सो मच, गुड नाईट, टेक केअर. आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या, ठीक आहे. बाय बाय.